नमस्कार, मी विलास माल्ले. GTV न्यूज मराठीच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमी आहे घाटंजीमध्ये प्रस्तावित असलेल्या देशी दारू दुकानाबद्दल. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे मध्यवस्तीत देशी दारू दुकानाचं इतर शहरातून स्थानांतर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि याला स्थानिकांनी कडाडून विरोध करणे सुरू केलं. यामध्ये मीडियानेही जनतेचा आक्रोश शासन दरबारी पोहोचविण्याचं काम केलं. सध्या नगर परिषद निवडणुकीची धामधूम सुरू आहे. त्यामुळे महात्मा गांधी वार्डामध्ये प्रस्तावित असलेल्या देशी दारू दुकानाबद्दल GTV न्यूज मराठीने प्रत्येक पक्षाची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. GTV न्यूज मराठी हे गोदी मीडिया नसून एक स्वतंत्र विचाराचे, निर्भीड आणि निपक्षपणे जनतेचा आवाज उठविणारे चॅनल आहेत. परंतु देशी दारू प्रकरणात तथाकथित काही सामाजिक कार्यकर्ता म्हणणाऱ्याकडून मीडियालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा केविलवाणा प्रयत्न समाज माध्यमावर चालविला. अशा टीका टिप्पणीला GTV न्यूज मराठी कधीही भीक घालत नाही, हे आम्ही या ठिकाणी स्पष्ट करीत आहोत. वास्तविक पाहता टीका टिप्पणी करणाऱ्यांनी स्थानिकांच्या मागे खंबीरपणे उभे राहायला पाहिजे, मात्र असे होताना दिसत नाही. त्यामुळे खरे तर अशांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. महात्मा गांधी वार्डामध्ये प्रस्तावित असलेल्या देशी दारू दुकानाला विरोध करणाऱ्या स्थानिकांच्या मीडियाबद्दल काय भावना आहेत पाहूया. आता आपण आहोत घाटंजी शहरातील महात्मा गांधी वार्डमध्ये. महात्मा गांधी वार्डमध्ये जे देशी दारू दुकानाचं जे काही प्रकरण गाजत आहे ते प्रकरण मीडियानं सुद्धा लावून धरलेलं आहे. आणि मीडिया ही प्रत्येक पक्षाला या आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी प्रत्येक पक्षाची प्रतिक्रिया घेत आहे. परंतु काही समाज माध्यमावर मीडियावरच काहीतरी आरोप होत आहे. तर आपण सध्या ज्या ठिकाणी आहोत या ठिकाणी ज्या महिला आहे त्याच महिला आक्रमकपणे ह्या देशी दारू दुकानाच्या विरोधात उभ्या राहिलेल्या आहे. तर आपण आता प्रत्यक्ष त्यांच्याकडून ऐका की नेमकं मीडियाची भूमिका या प्रकरणामध्ये कशी आहे आणि त्यांना त्याविषयी काय वाटते. ताई, तुमच्या वार्डमध्ये जे देशी दारू दुकान प्रकरण सुरू आहे आणि तुम्ही महिला आक्रमक होऊन हा प्रश्न रेटत आहे आणि तुमच्या सोबतीला मीडियाने आपला आवाज उठवलेला आहे. तर मीडियाचं जे काम आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं? नाही, आम्हाला कसं वाटतंय का दारूचं दुकान झालं नाही पाहिजे. आणि मीडिया म्हणजे कसं आमच्या सोबतीला आहे ना, त्यांनी आम्हाला का म्हणजे कसं काहीच हे नाही आहे, काही दिलं नाही घेतलं नाही, काहीच नाही, सगळ्या समान आहे. ते मीडियावाले म्हटल्यानंतर त्यांना तर न्यूज द्यावंच लागणार आहे. तुम्हाला असं वाटते का मीडिया जे ह्या देशी दारू दुकान प्रकरणामध्ये मीडिया प्रत्येक पक्षाची आपली भूमिका काय आहे याबद्दल जाणून घेत आहे? तर असं वाटते का मीडिया कुठल्या तरी पक्षाची सुपारी घेऊन हे काम करत आहे? नाही नाही नाही, सुपारी वगैरे काहीच नाही घेऊन आहे. कारण आमचं एकच म्हणणं आहे की आमच्या परिसरामध्ये दारूचं दुकान झालेलं नाही पाहिजे. जे असे आरोप करत आहे का मीडिया कुठल्या तरी एखाद्या पक्षाची सुपारी घेऊन काम करत आहे, तर अशांसाठी तुम्ही काय म्हणाल? नाही, आम्ही सविस्तर सांगू ना का आम्ही काही कोणाला सुपारी दिली नाही आणि त्यांनी काही म्हणजे आम्हाला मागितलंही नाही, आम्ही दिली नाही आणि आम्ही देणारही नाही. मीडियानं जे प्रकरण उचलून धरलेलं आहे याबद्दल तुम्ही समाधानी आहे? हो, समाधानी. आणि मीडियावर जो आरोप करत आहे लोक, चुकीचं आहे. तर ते त्याविषयी तुम्ही काय सांगाल? ते चुकीचं आहे. आरोप करणं हे चुकीचं आहे. आरोप करणं चुकीचं आहे. तुम्ही काय सांगाल? आम्हाला या मोहळ्यात दारूचं दुकान पाहिजे नाही. पाहिजे नाही. आम्ही बोलू शकतो ना तुमच्यासाठी. समोर जर काही झालं तर आम्ही उभे राहू. तुम्ही सांगा का हा जो प्रश्न आम्ही उपस्थित केलेला आहे यामध्ये मीडियाकडून काही तुम्हाला काही पैशाची मागणी काही? नाही, पैशाची तर मागणी नाहीच आहे. पण आम्ही असं मानतो की सगळ्यात जास्त म्हणजे की मीडियावाल्यांचा खूप खूप आभार आहे आम्हाला.
खूप आभार आहे. हा सपोर्ट पण आहे. खूप आहे. हा त्याच्यामुळेच आम्ही म्हणजे हे प्रकरण समोर हे करू शकलो बा. हा नाही तर म्हणजे आम्हाला काही हेच नव्हतं करता येत होत ना. मीडियामुळे आम्ही अजून समोर आलो. हा जे काही लोक त्याचे आरोप आहे. जे आरोप काही आहे लोक ते- जे स्वतःला सामाजिक कार्यकर्ते म्हणून समजतात, त्या आपण समाजासाठी खूप काही करतो असं म्हणतात, अशा लोकांकडून जर अशा प्रकारचे काही वक्तव्य येत असेल, मीडियावर आरोप करणं, हे करणं, तर याबाबत त्यांच्या भूमिकेविषयी तुम्हाला काय वाटतं? हे आरोप चुकीचे आहेत, त्यांचे बिनबुडाचे आरोप आहे. त्यांना आता ते समोर काही वाटत नाहीये, कारण हे आता मीडियावाल्याने उचललं आहे प्रकरण, त्यांना त्याच्यामुळे वाटत आहे. पण आम्ही पैसे वगैरे काही दिलेलं नाहीये. आ, मीडिया जे आपलं काम करत आहे हे निपक्षपणे करत आहे असं वाटत आहे तुम्हाला? बिलकुल निपक्षपणे करत आहे मीडिया, हे काम बिलकुल निपक्षपणे करत आहे. ठीक आहे. आपण इथल्या महिलांच्या प्रतिक्रिया आपण ऐकलेल्या आहेत. जे काही प्रकारचे आरोप प्रत्यारोप होत आहे, परंतु मीडिया याला भीक घालत नाही. कारण मीडिया हा नेहमी जनतेचा प्रश्न उचलत असतो. आणि हा जो काही महात्मा गांधी वार्डातील दुकानातला जो काही प्रश्न आहे, तो प्रश्न मीडिया हा लावूनच धरणार आहे. आणि या महिलांच्या किंवा ह्या वार्डातील लोकांच्या पाठीमागे मीडिया हा भक्कमपणे उभा राहणार आहे. संकेतसह विलास महल्ले, GTV न्यूज मराठी, घाटंजी, यवतमाळ. महात्मा गांधी वार्डामध्ये प्रस्तावित असलेल्या देशी दारू दुकान प्रकरणात GTV न्यूज मराठीने आमदार प्राध्यापक राजू तोडसाम यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आमदारांनी बोलण्यास नकार दिला. आता या प्रकरणात भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार महेश पवार यांनी आपली भूमिका GTV न्यूज मराठीवर स्पष्ट केली आहे. पाहूयात. महेश भाऊ, आपण भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या वतीनं घाटंजी नगर परिषदच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक रिंगणात आहात आणि आपण फिरत आहात सगळ्या वार्डात, प्रभागामध्ये. अशाच घाटंजी शहरातील महात्मा गांधी वार्डामध्ये देशी दारू दुकान प्रस्तावित असल्याची एक बातमी समोर आली आणि तेथील जे स्थानिक आहे हे रस्त्यावर उतरले, आक्रमक झाले. आणि यांनी आपले जे आमदार आहे राजू भाऊ तोडसाम यांना एक निवेदन दिलं. आता त्यांनी त्याच्यावर काही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या नाही, परंतु तुम्ही एक जुने दारूबंदी आंदोलनाचे एक तुम्ही प्रणेते आहात. तुम्ही मोठमोठाले आंदोलन केलेले आहे. तर जनतेतून असा प्रश्न विचारला जात आहे का एवढाले मोठाले आंदोलन तुम्ही जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर केलेले आहे आणि घाटंजीमध्ये हा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर महेश भाऊनं अजून प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. तर याबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? एकतर भरवस्तीमध्ये दारूचं दुकान यावं याचं मी कधीही समर्थन करणार नाही. कारण की 6 वर्षाचा स्वामिनी दारूबंदीचा लढा तुम्ही सर्वांनी पाहिलेला आहे. दारूला मी समर्थन करू शकत नाही. जेव्हा त्या वार्डामध्ये ही चर्चा सुरू झाली, लोक आक्रमक झाले आणि दारूचं दुकान येऊ नये ही त्यांची जी भूमिका होती, त्यासाठी त्यांनी आमदार साहेबांना निरोप दिला आणि निखिल देठेंनी आमदार साहेबाला तिथे बोलवलं. सगळे तिथले वार्डातले लोक बसले, त्यांनी निवेदन दिलं आमदार साहेबांना. त्याच्यावर आमदार साहेबांनी स्पष्ट सांगितलं की इथे दारूचं दुकान येणार नाही, हा माझा शब्द आहे. त्यांनी एक निवेदन दिलं त्यांना लेखी, तिथल्या स्थानिक ग्रामस्थांनी. त्याच्यावरही त्यांनी ओसी दिली, हे येऊ देणार नाही, हा माझा शब्द आहे. आता त्याच्यानंतर मी तिथेच होतो. मी सांगितलं की या मुद्द्याला घेऊन 100% मी पॉझिटिव्ह आहे, मी तुमच्या सोबत आहे आणि कुठलंच दारूचं दुकान येणार नाही. त्याच्यानंतर आम्ही काल CO साहेबांना एक निवेदन दिलं की दारूची परवानगी राज्य उत्पादन शुल्क देत असते, पण त्याचा कन्सेंट जो आहे तो नगर परिषदला मागत असते. आम्ही COना सांगितलं की कन्सेंट देऊ नका. तिथल्या स्थानिक लोकांचा विरोध आहे, आमचाही विरोध आहे. आणि ते निवेदन त्यांना आम्ही कालच दिलं आणि त्यांनी ते स्वीकारलं. त्याच्यावर 100% कारवाई होणार आहे. ज्या प्रभागामध्ये ते दारूचं दुकान प्रस्तावित आहे त्या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने जे काही उमेदवार उभे आहेत त्यांच्या समर्थकांकडून आज एक सोशल मीडियावर एक क्लिप व्हायरल होत आहे, कॉमेंट व्हायरल होत आहे
आणि त्या कॉमेंटमध्ये असं म्हटलं गेलेलं आहे का काँग्रेस पक्षाच्याही लोकांकडे दारूचे दुकानं आहे वगैरे वगैरे जे काही असेल ते. तर माझा तुम्हाला एक असा प्रश्न आहे का आता जे प्रस्तावित दुकान आहे हे या दुकानाबाबत त्या लोकांनी आपली भूमिका स्पष्ट न करता दुसऱ्याकडे जे बोट दाखवत आहे ते याच्याकडे तुम्ही कसं पाहता आणि या गोष्टीचं हे जे काही क्लिप फिरत आहे याचं समर्थन करता का? एकतर दारूला विरोध ज्या ज्या लोकांनी केलेला आहे ते योग्य आहे. त्याच्यावरती सोशल मीडियावरती चर्चा करण्याची कोणालाच गरज नाही. ते कोणत्याही पक्षाचा असू द्या, काही गरज नाही आहे त्याच्यावरती. आणि जे करत असेल ते चुकीचं आहे. काँग्रेसवाल्यांचे दारूचे दुकान आहे नाही आहे हा काही मुद्दाच नाही आहे. मुद्दा एवढा आहे की तिथे स्थानिकांना ते दारूचं दुकान नको आहे आणि त्याला आपल्या सगळ्यांचा विरोध असला पाहिजे. तिथे भरवस्तीत येऊच नाही, भरवस्तीत का कुठेच येऊ नये, इथं माझी भूमिका राहिलेली आहे नेहमी. त्याच्यामुळे ज्या कोणी समर्थन केलं असेल त्याला माझं समर्थन नाही आहे. धन्यवाद. संकेतसह विलास महल्ले, GTV न्यूज मराठी, घाटंजी, यवतमाळ. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा GTV न्यूज मराठी. नमस्कार.